सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. नमस्कार, मी निरंजन नारायण पाळेकर, संचालक सायुज्य ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड नांदेड. रोजच्या आपल्या चाललेल्या या फेसबुक लाईव्ह मालिकेमधला आजचा विषय हा जरासा वेगळ्या धाटणीचा आहे. बऱ्याच महांतांनी, बऱ्याच विश्लेषकांनी रोज विशेष आणि नवीन विषय आज रोज घेऊन येत आहेत. आजच्या दिवशी आपण एक वेगळ्या धाटणीचा विषय हाताळतोय. त्या विषयाचं नाव आहे इंधन साक्षरता. मुळात साक्षरता म्हटलं की आपल्याला एखादी व्यक्ती किंवा समूह, त्या व्यक्ती किंवा समूहाला त्या शिक्षणाबद्दल असलेली जाण आणि त्या शिक्षणाबद्दल असलेलं महत्त्व, त्यांना आपण साक्षर व्यक्ती किंवा साक्षर समूह म्हणतो. आणि या साक्षरता समूहतेचा जो काही टक्केवारी असती, जी गणवारी असती, त्यांना आपण साक्षरताचं प्रमाण असं आपण म्हणूयात. तर मग इंधन साक्षरता हा विषय नवीन आहे का? मुळात इंधन साक्षरता हा विषय सगळ्यांना माहिती आहे का, हा प्रश्न जास्त योग्य ठरेल. दुर्दैवाने म्हणा, परंतु इंधनाबाबतीत किंवा इंधन साक्षरतेबाबतीत आपल्या समाजात किंवा आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त प्रसार झाला नाही. हवा तेवढा प्रसार झाला नाही, किंबहुना तो नाही झाला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मुळात इंधन म्हणजे काय, हा प्रश्न पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो. इंधन साक्षरतामधला आपण पहिल्यांदा इंधन हा शब्द डोळ्यासमोर घेऊयात. दररोजच्या जीवनामध्ये, आनंदी किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा आपली जीवनाची सुरुवात करतो तेव्हा आपला पहिला किंवा अन्न वस्त्र निवारानंतर आता समजा मला जोडायचं असेल तर मग मी इंटरनेट असा शब्द जोडेल. परंतु इंटरनेट चालवण्याकरता मला जी सिस्टीम लागते, त्या सिस्टीमला चालवण्याकरता मला इंधन लागतं. मग ती इलेक्ट्रिसिटी असो किंवा इलेक्ट्रिसिटी चालवण्याकरता मोठ्या जी सिस्टीम्स असो, ती यंत्र असतील, त्या यंत्रणा चालवण्याकरता मला फ्यूल लागणार. आता इथे फ्यूल म्हणजे काय, ते पण एक प्रकारचं इंधन आहे. आता मुळात आपल्या दिवसाचा, रोजच्या दिवसाचा आपण विचार केला तर रोज जेव्हा आपला दिवस सुरू होतो तेव्हा आपल्याला समजा मला घरी जायचं आहे किंवा मला ऑफिसला जायचं आहे, तर मला गाडी लागते. गाडी लागली याचा अर्थ माझ्याकडे आता मला गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागेल. ती दुचाकी असेल तर, ती चारचाकी असेल तर याचा अर्थ माझ्याकडे मला चारचाकीमध्ये डिझेल टाकावं लागेल. आता कुठेतरी ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग सुरू आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये मला फ्यूल आलं. फ्यूल याचा अर्थ पेट्रोल, डिझेल. मला स्वयंपाक शिजवायचा आहे, स्वयंपाक शिजवायचा याचा अर्थ मला LPG लागेल, म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा आला. आता मुळात मला अन्न शिजवण्याचे भरपूर प्रकार आहेत. मग त्यामध्ये मी समजा कोणी लाकूड वापरत असेल तर कोणी LPG वापरतो. मुळात इंधन म्हणजे ऊर्जा, इंधन म्हणजे फ्युएल. लोकांना दैनंदिन वापरामध्ये इंधनाशिवाय किंवा हा जो परीघ आहे दैनंदिन जीवनाचा, त्या परीघाला इंधनाच्या शिवाय जगता येत नाही. अशी एखादीही सिस्टीम नाही जी इंधनाशिवाय जगते. माणसाला देखील ऊर्जा लागतेच, मग ती ऊर्जा कुठल्याही स्वरूपाची असो. आजच्या आधुनिक युगामध्ये ही ऊर्जा, ही फ्युएल किंवा इंधन या स्वरूपामध्ये आहे. मी जर तुम्हाला असं म्हटलं तर काय होईल की हा इंधन हा इतका विषय इम्पॉर्टंट आहे किंवा महत्त्वाचा आहे की हा एकच विषय तुमचं सरकार चालवतंय. काय होईल जर मी तुम्हाला असं म्हटलं की हा एकच विषय तुम्हाला अस्तित्वातलं असलेलं सरकार पाडण्याची देखील शक्ती ठरवते. काय होईल जर मी तुम्हाला असं म्हटलं की हा एकच विषय असा आहे की ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर भरपूर प्रचंड फरक पडतो. तो मायन्यूट लेवलला देखील होऊन तो लार्ज स्केलला जातो. छोटंसं उदाहरण घेऊयात. इंधन म्हणजे काय, तर इंधन आता आपण पाहिल्याप्रमाणे रोजच्या लागणारे मला फ्युएल आहे. तर फ्युएलमध्ये मला पेट्रोल आले, डिझेल आले, LPG आले, असे वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा आल्या. त्या यंत्रणेला लागलेलं फ्युएल आहे. आता या सर्वांचा उगम स्रोत जर आपण पाहिला तर तो आहे कच्चा तेल. आपण आज लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये रोज वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचतोय की बाबा कच्च्या तेलाच्या किमती ह्या घसरत आहेत, कच्च्या तेलाच्या किमती ह्या वाढत आहेत. आजचा मी व्हिडिओला बसण्याआधीचा रेट हा -$40 प्रति बॅरल इतका होता. लक्षात घ्या, प्रति बॅरल याचा अर्थ असा असतो की एक बॅरल हा 160 लिटरचा असतो. मुळात क्रूड ऑइल किंवा कच्चं तेल काय आहे हे आपण आता क्रमवारीने लक्षात घेऊयात. तर कच्चं तेल हे काळसर द्रव्य असतं, जे चिकट असतं आणि त्याला काळं सोनं म्हटलं तरी हरकत नाही. परंतु दुर्दैव असं आहे की या काळ्या सोन्याचं महत्त्व ज्या देशाला कळालं तो देश आज महासत्ता आहे. ज्या देशाला याचं महत्त्व कळालं नाही तो देश आज प्रगतिशील आपण म्हणूयात किंवा मागासलेला ह्या अवस्थेमध्ये आहे. या विषयाकडे आपण हळूहळू क्रमवारीने येऊयात. मुळात कच्चं तेल म्हणजे नक्की तरी काय. आता असं समजूयात की माझ्या विभागामध्ये मी बोर मारलाय, तर ह्या बोरमध्ये मला माझ्या विभागामध्ये पाणी लागते. हे सुदैव आहे, पण माझ्या अर्थाने हे कदाचित थोडंसं दुर्दैव देखील असेल, कारण
आखाती देशामध्ये म्हणजे UAE झाला, युनायटेड अरब इमिरेट्स किंवा सौदी देशांमध्ये, इराकमध्ये, इराणमध्ये मी जिथे काही बोर मारला तर एका विशिष्ट ठिकाणी मला बोरला पाण्याऐवजी तेल लागतंय. आता हे तेल कुठलं नसून ते कच्चं तेल आहे. आता ह्या कच्चा तेल म्हणजे काय, हा कच्चा तेल एक ज्वलनशील पदार्थ आहे, परंतु हा कच्चा तेल प्युरिफाईड फॉर्ममध्ये नाही आहे. तर मग या कच्च्या तेलाला प्युरिफाय करावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ ह्या प्युरिफिकेशननुसार मला काहीतरी वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स मिळणार आहेत. आता बाय प्रोडक्ट्स मिळणार म्हणजे आता किती मिळणार आहेत, कुठले मिळणार आहेत, हा एक प्रश्न पडतो. तर क्रूड ऑइलच्या प्रोसेसिंगमधून किंवा कच्च्या तेलाला जेव्हा मी प्रोसेसिंग करतो, प्युरिफाय करतो, तेव्हा मला विविध प्रकारचे 566 इतके बाय प्रोडक्ट्स मिळत आहेत. याचा अर्थ तुम्ही म्हणाल की याचा मला काय फायदा आहे. आपण त्याची क्रमवारी घेऊयात. तर मुळात जेव्हा कच्चं तेल निघतं तेव्हा या मोठाले लार्ज इतक्या मिलियन टन्स इतक्या क्षमतेच्या त्या प्रोसेसिंग प्लांट्समध्ये ते घातले जातात. आता ती प्रोसेसिंग जेव्हा होते तेव्हा ती प्रोसेसिंग केल्यानंतर त्यातले बाय प्रोडक्ट्स जे आहेत त्याची प्रोसेस अगदी सामाजिक अगदी अगदी सोपी आहे. त्याला 600 डिग्री सेल्सिअस इतक्या अत्युच्च तापमानावर हीट केला जातो, उष्णता दिली जाते. आता त्याला थंड केलं जातं. जेव्हा मी त्याला वर नेतोय 600 डिग्रीपर्यंत, आता 600 डिग्रीपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला कूलिंग प्रोसेसमधनं जावं लागतं, थंड करत जावं लागतं. ह्या थंड करत जाण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे प्रकारचे बाय प्रोडक्ट्स बाहेर निघतात. यातला पहिला बाय प्रोडक्ट कुठला असेल तर 600 डिग्री सेल्सिअसला बाय प्रोडक्ट हा डांबर आहे. तर डांबर कुठला, तर हा डांबर आपल्या रोड मेकिंगमध्ये आपण जो डांबर वापरतो तो डांबर आहे. मुळात डांबर हा फक्त रोडमध्ये वापरतोच असा प्रकार नाही. डांबर हा अनेक कंपन्यांचं बॉयलर फ्युएल असतं, बाय प्रॉडक्ट म्हणून फ्युएल असतं, बाय फ्युएल असतं, ज्याला सबस्टिट्यूट आपण असं म्हणूयात. हा झाला एक प्रोडक्ट. 600 डिग्री सेल्सिअस नंतर आता मी जेव्हा तुमच्याकडे 400 डिग्री सेल्सिअसला येतोय, कूलिंग करत चाललोय मी. 400 डिग्री सेल्सिअसला माझ्याकडे मिळते ल्युब्रिकेटिंग ऑइल, जे अनेक मशिनरीजमध्ये मिळतंय. मी आता 300 डिग्री सेल्सिअसला येतोय तर मला मिळते डिझेल ऑइल. यामध्ये अनेक प्रकारचे डिझेल निघतात. म्हणजे आपण प्रथमतः पाहिलं तर जेट फ्युएल वेगळं, जेटला पण डिझेल लागते पण ते वेगळ्या प्रकारचं डिझेल आहे, ते जेट फ्युएल असं म्हणतात. त्याची प्युरिटी अगदी 99% असते. आपल्याकडचं जे फ्युएल आहे किंवा पेट्रोल आहे किंवा डिझेल आहे हे अगदी निम्न स्तरावरचं असतं, कारण का 2 व्हीलर किंवा 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन्सला इतकं प्युरिफाईड फ्युएल लागत नाही. तिसरा मुद्दा येतो 300 डिग्री सेल्सिअस. आता मी 400वरून 300ला येतोय. 300 डिग्री सेल्सिअसला आता मला डिझेल ऑइल मिळाले. मी 300ला आणखी खालत आलोय तर 170 डिग्री सेल्सिअसला मला जेट फ्युएल मिळते, हे विमानामध्ये वापरतात. त्यानंतर शिपिंग ऑइल मिळते. आता मी 120 डिग्री सेल्सिअसला जेव्हा येतोय तेव्हा 120 डिग्री सेल्सिअसला मला गॅसोलिन असं मिळतंय. परदेशामध्ये याला गॅसोलिन म्हणतात, आपल्या देशामध्ये आपण याला पेट्रोल असं म्हणतो. लक्षात घ्या, 300ला डिझेल, 120ला पेट्रोल. म्हणजे 600 डिग्री सेल्सिअसचा क्रूड मी जेव्हा 600वरनं 300, 300वरनं 120 असं आणतोय तेव्हा त्यानंतर आणखी कूलिंग करत चाललोय तर आता मला 70 डिग्री सेल्सिअसला नाफ्ता नावाचं एक प्रॉडक्ट मिळतोय. नाफ्ता म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून जे ज्वलनशील पदार्थ असतात अनेक छोट्या छोट्या बाय प्रोडक्ट्समध्ये. याचं उत्तम उदाहरण असं आहे की सिगरेटचं लायटर. सिगरेट लायटरमध्ये नाफ्ता वापरला जातो, अनेक खतांमध्ये नाफ्ता वापरला जातो, अनेक प्रोसेसेस आहेत ज्यामध्ये ज्वलनशील पदार्थ ॲज अ स्टेबिलायझर म्हणून वापरला जातात, तर त्यामध्ये नाफ्ता वापरला जातो. आता मी 70 डिग्री सेल्सिअसवरनं 20 डिग्री सेल्सिअसला जेव्हा येतोय तेव्हा 20 डिग्री सेल्सिअसला मला LPG मिळतोय, म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आता ही सर्व बाय प्रोडक्ट्स इंधनाचे प्रकार झाली. यांचा उगम स्रोत हा कच्च्या तेलाचा आहे आणि म्हणून देशामध्ये ह्या बातम्या असतात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण किंवा वाढ झाली. आता मुळात एक छोटंसं आकडेवारीचं उदाहरण देतो. जेव्हा ह्या बॅरलमध्ये, ह्या कच्च्या तेलाच्या बॅरलमध्ये $1 वाढ होते तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेला, लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्थेला $1ने 8,566 कोटी इतका तोटा होतो. ऑन द कॉन्ट्ररी, मी जेव्हा एका बॅरलनं $1ची रेट कमी म्हणतोय तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेला 8,566 कोटी इतकाच नफा होतो. मुळात प्रश्न असा येतो की जेव्हा आता -$40 प्रति बॅरल इतका जो रेट गेलेला आहे, म्हणजे शून्याच्याही -40 खाली असा आजचा रेट आहे कमोडिटी मार्केटमध्ये, तर मग याचा सगळा नफा होतोय, मग भारत सरकार काय करते हा एक प्रश्न एक साहजिक पडतो. परंतु याचे अनेक स्ट्रॅटेजीज असतात. जेव्हा मला नफा होते किंवा सरकारला नफा होतोय तेव्हा तो नफा एका तिजोरीमध्ये बंद केला जातो आणि दुसऱ्या योजनांकडे वापरला जातो, जो भविष्य काळामध्ये जेव्हा ह्या बॅरलची रेट्स आहे त्या सर्टिफाईड डिफाईन रेटपेक्षा वाढलेले असतात, जेव्हा तोटा होऊ नये म्हणून आता जो मला डिफिसिट मिळालेला आहे, नफा मिळालेला आहे डिफिसिटचा, तर तो नफा त्या ठिकाणी वापरला जातो. मुळात हा कच्चा तेलाचा विषय समजण्याकरता आपण ह्या विषयाची 4 टप्प्यामध्ये मांडणी करूयात.
पहिला टप्पा हा नेमकं क्रूड ऑइल किंवा कच्चं तेल म्हणजे काय, हे काय करतं, हे कुणापासून बनतं किंवा कुठे कुठे बनतं, हे कोण उत्पादन करते, हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ह्या कच्च्या तेलाचा एक छोटासा इतिहास पाहूयात. ज्या छोट्या इतिहासामध्ये हा खेळ बाबा नेमका सुरू कुठून झालाय, या खेळाचं महत्त्व नेमकं काय आहे आणि कुणाला आधी समजलंय, जे की आज महासत्ता आहे. त्याचं उदाहरण उत्तम अमेरिका. तिसरा मुद्दा असा येतो की ह्या कच्च्या तेलाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम आहे, किंवा कच्च्या तेलाच्या रेट्स किंवा किमती या घसरण्यामध्ये वाढीमध्ये अर्थव्यवस्थेला भविष्यातले काही नियोजन बदलावे लागतात का, हा एक झाला. तिसरा मुद्दा झाल्यानंतर शेवटचा आपला चौथा मुद्दा जो उरतोय तो मुद्दा असा येतोय की या कच्च्या तेलाबाबतीत आपल्याला इंधन साक्षरता खरंच गरजेची आहे का, आणि जर असेल तर याचे शाश्वत उपाय काय आहेत. लक्षात घ्या, मी या ठिकाणी शाश्वत हा शब्द वापरतोय. शाश्वत म्हणजे एखादी कुठली अशी गोष्ट जी चिरंतकाळ चालतीये, जी अनंत कालापर्यंत चालतीये. याचा अर्थ मला अपारंपरिक ऊर्जा हा एक स्रोत आहे, हा एकच स्रोत आहे जो आपल्या ह्या सगळ्या कंडिशन्समधनं वाचवू शकेल. परंतु तो ऑप्शन किंवा ते सोल्युशन देखील इतकं स्ट्रॉंग असायला हवं जे ह्या कच्च्या तेलाच्या सध्याच्या मार्केटला किंवा सध्याच्या स्थितीला तोड देऊ शकतं. पहिल्या मुद्द्याकडे येऊयात. क्रूड ऑइल म्हणजे नक्की काय. आता आपण जर पाहिलं तर ते काय काय बनतं किंवा त्याच्यापासून काय काय बनतं, आता आपण जर पाहिलं तर त्याची कारणे असं म्हणतोय तर बॅरलचा रेट आपण ठरवत नाही. बॅरलचा रेट त्या ठरवण्यामागे एक संघटना असते, ज्याला आपण ओपेक असं नाव देऊयात, जो आहे याला म्हणतात ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्ट कंट्रीज. असे एकूण 14 आखाती देश आहेत. या 14 आखाती देशांनी एक संघटना स्थापन केलेली आहे ज्याचं नाव ओपेक असं दिलेलं आहे. मुळात ही रेट ठरतात कसे, तर ह्या संघटना एकत्र येतात. त्यानंतर क्रूड ऑइल किंवा कच्चं तेल हे कमोडिटी मार्केटमध्ये मोडतं. आता कमोडिटी मार्केटमध्ये जे दोन प्रकार असतात. कमोडिटी मार्केटमध्ये एक असतं डिमांड सप्लायचं तत्व, जे अर्थशास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, आणि एक असतं मार्केट सेंटिमेंट. मुळात डिमांड सप्लाय तत्व काय आहे समजून घेऊयात. डिमांड सप्लाय तत्व हे काही दुसरं नसून, समजा मी एका कांदा व्यापाऱ्याचं उदाहरण घेतलं आणि असं म्हटलं की बाबा कांदा व्यापारी असं एका संघटनेने तरी ठरवले की आपल्याला कांद्याचा भाव वाढवायचा आहे. लक्षात घ्या, कांदा म्हणजे आता कच्चं तेल आहे. तर मग त्या व्यापाऱ्याने ठरवलं बाबा मला कांद्याचा भाव वाढवायचा आहे, तर ते काय करतील, तर 1-2 महिने मी मार्केटमध्ये तेल किंवा कांदा आणणार नाही. काय होईल, लोकांना कांदा हवाय, कारण कांद्याशिवाय त्यांचं जीवन संपूर्ण होत नाही. मग 2 महिन्यानंतर जेव्हा व्यापारी कांदा आणतील तेव्हा सध्या चालू भाव काय होता, तर 20 रुपये प्रति किलो. तर आता मात्र व्यापारी भरघोस 25 रुपये प्रति किलो इतका भाव जरी दिले तरी लोक त्याला घ्यायला भागच पडतील, कारण त्याच्याशिवाय त्यांचा संपूर्ण दिवस पूर्ण होत नाही. मग काय, याचा अर्थ भाव वाढला. म्हणजे डिमांड म्हणजे मागणी आणि पुरवठा याचं तत्व जर मेंटेन केलं तर ह्या तत्वावर ह्या सगळ्या बॅरलचा रेट खेळतो किंवा ह्या भोवती फिरतो. दुसरा एक प्रकार येतो मार्केट सेंटिमेंट. मार्केट सेंटिमेंटमध्ये आणखी 2 प्रकार पडतात. एक असतं हेजिंग आणि एक असतं स्पेक्युलेशन. हेजिंग स्पेक्युलेशन म्हणजे काय बाबा, तर हेजिंग स्पेक्युलेशन म्हणजे भविष्यामधला मार्केट काय असेल आणि भविष्यामधला ह्या कच्च्या तेलाचा अंदाज काय असेल, कितपत किंमत असेल, यावरने काहीतरी अंदाज मारला जातो. तो अंदाज परफेक्ट ॲनालिसिस करून असतो. आपण जरी आता ढोबळमानाने बोलत असलो तरीही कम्प्युटराइज सिस्टीममधनं ॲनालिसिस केलं जातं आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर त्या बॅरलचा रेट ठरला जातो आणि ठरल्यानंतर मग तो या मागणी तत्व आणि मार्केट सेंटिमेंट यांना कम्पेअर करून हा रेट फायनल होतो आणि आपल्याकडे येतो. याचे 2 पद्धती असतात. कच्च्या तेलाला काढावं कसं, तर याच्या 2 पद्धती कुठल्या, तर एक असती ट्रेडिशनल मेथड, एक असते फ्रॅकिंग मेथड. फ्रॅकिंग मेथडमध्ये सहसा जिथे मला बोर मारल्यानंतर तेल लागत नाही, तर अमेरिकासारख्या देशामध्ये आत्ता शेल गॅस ओपन झाला आहे, तर तिथे फ्रॅकिंग मेथड जास्तीत जास्त वापरलं जाते. फ्रॅकिंग मेथडमध्ये केल्या काय जातं, तर तिथे बोर जिथे मारलं जातं तर अनेक अनंत काळापासून तिथं हायड्रोकार्बन्स तयार झालेले असतात. मग ही हायड्रोकार्बन्स एकत्र तयार केलेली असतात, त्यांना प्रोसेस केलं जातं आणि त्यांच्यामधनं मात्र आपण मग क्रूड ऑइल काढलं जातं. ही झाली फ्रॅकिंग मेथड. आता आणखी काहीतरी ट्रेडिशनल मेथड ही काही दुसरी नसून, मी माझ्या जमिनीत बोर मारतोय, बोर मारल्यानंतर मला पाणी लागतंय तर तिथे तेल लागतंय, ही झाली ट्रेडिशनल मेथड. हा एक साधारणतः कच्चा अंदाज हा पूर्ण कच्च्या तेलाचा आहे. मुळात आता या गोष्टीचा इतिहास जर आपण छोटासा पाहिला, पहिल्या मुद्द्यामध्ये आपण काय केलं, तर क्रूड ऑइल म्हणजे नक्की काय, त्यानंतर याचा रेट ठरला कसा जातो, हा कुठल्या मार्केटमध्ये मोडतो आणि ह्यापासून कुठले कुठले बाय प्रोडक्ट्स निघतात. दुसऱ्या मुद्द्याकडे येऊयात. दुसरा काही नसून एक छोटासा इतिहास आहे. एक छोटीशी कहाणी सांगतो. हा इतिहास म्हणजेच कहाणी समजून ऐका.
तर 1853 किंवा 1854 पासून हा पूर्ण खेळ सुरू झाला. 1853-54 म्हणजे आपल्या भारतामध्ये तेव्हा झाशीची राणी किंवा तात्या टोपे हे बंड पुकारायच्या तयारीमध्ये होते. मुळात कंडिशन समजून घेऊयात. आपल्याकडची परिस्थिती पूर्ण वेगळी होती, अमेरिकेतली परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी होती. तर एकंदरीत ऑन द कॉन्ट्ररी 1853 ते 55 या दरम्यानमध्ये एक युवक निघाला. त्या युवकाचं नाव होतं बेंजामिन सिलियन. त्या बेंजामिन सिलियनने एक सहज, आता तो आपल्या एखाद्या टपरीवर चहा पित असणार आहे आणि चहा पित असताना साहजिक आहे त्याला पण सिगरेट घेण्याची भरपूर आवड आहे आणि मग ती सिगरेट त्यांनी ती सोडली. सिगरेट सोडल्यानंतर असं कळते की बाबा दोन दगडामध्ये एखादं द्रव निघतंय, ते द्रव काळसर आहे, चिकट आहे किंवा लालसर आहे किंवा काही जे तत्सम असेल तर ते द्रव पेट घेतंय. याचा अर्थ ते ज्वलनशील आहे. ज्वलनशील आहे म्हणजे त्याच्या, तो प्राध्यापक होता, युवक हुशार होता परंतु उद्योगी होता. हुशार असणं आणि उद्योगी असणं ह्यात फरक आहे. तर हा दोघांचं संमिश्र त्यांच्यामध्ये होतं. त्या सिलियनमध्ये काय केलं, त्याचं एक सॅम्पल घेतलं. सॅम्पल घेतल्यानंतर मग त्यांनी त्याच्या लॅबमध्ये गेला. त्या लॅबमध्ये असं कळलं की बाबा हा ज्वलनशील पदार्थ आहे. या युवकाला एक अगदी उद्योगी अशी कन्सेप्ट किंवा संकल्पना सुचली की बाबा रे, आपल्या दिव्यांमध्ये ह्याचा आपण वापर करूयात. मग त्याने त्याचा पेटंट घेण्याचा प्रयत्न केला. पेटंट घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला नाव विचारण्यात आलं. नाव काय असं विचारल्यानंतर त्याने देखील त्याच्या डोक्यामध्ये एखादा नाव सुचलं नव्हतं किंवा सुचवलं नव्हतं. त्याने विचार केल्यानंतर असं ठरवलं की बाबा रे, मला ह्या दगडामध्ये हे द्रव मिळाले म्हणजे रॉक ऑइल आहे. याचाच अर्थ ते रॉकेल आहे. आपण जे आता आपल्या आजच्या युगामध्ये रॉकेल वापरतो, ते रॉकेलचा उगम हा असा आहे. पुढे येऊयात इतिहासाकडे अजून. तर मग याने हे पेटंट आपल्या नावावर पूर्ण रजिस्टर केलं. मग त्याने याचा उद्योग सुरू केला. नगरपालिकेमधला तिथली एक पेनिसिल्व्हेनिया नावाची एक नगरपालिका होती असं समजूयात. एक छोटंसं गाव होतं, आता ते खूप मोठं शहर आहे अमेरिकेमधलं. मग तिथलं मग त्यांनी त्याचा उद्योग सुरू केला, रॉकेलचा उद्योग सुरू केला. असं कळलं की याला भरपूर डिमांड आहे, याला भरपूर मागणी आहे. म्हणून मग त्याने काय केलं, त्याच्या छोट्याशा एका कंटेनरमध्ये त्याला पॅक करूयात आणि नंतर मग त्याला विकूयात असं म्हणलं. आणि मग त्याने त्याचा हा टीनचा धंदा सुरू केला. लक्षात असं आलं की ह्या टीनच्या धंद्यानं देखील ह्या मागणीमध्ये कमी होत नाहीये, मागणी वरच्यावर वाढत चालली आहे. याचा अर्थ मला जास्तीत जास्त आता टँक्स तयार करावे लागतील. मग त्याने टँकचा कारखाना टाकला. लक्षात घ्या, याची डिमांड इतकी वाढत गेली. बेंजामिन सिलियनला रेल्वेचा, लक्षात घ्या, रेल्वेचा कारखाना टाकावा लागला. परंतु त्याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे तोपर्यंत इतकी संपत्ती आली होती. 1890 मध्ये असं म्हणतात की आजच्या बिल गेट्सच्या 2.5 पट बेंजामिन सिलियन 1890 मध्ये श्रीमंत होता. आता लक्षात घ्या, ह्या तेलामध्ये किती ताकद आहे. रॉकेल आहे मान्य, पण रॉकेल हा इंधनाचा एक प्रकार आहे. इंधन म्हणजे काय, तर मग कच्चं तेल आहे. कच्चं तेला बसणार जे काहीतरी प्युरिफाईड धरून जमिनीवर आलेलं असणार आहे. आता त्याला उद्योग झालाय. आता मग त्याने काय केलं, 1890 पासून हा उद्योग सुरू केला. आता त्यानंतर त्याचा मुलगा आहे जो की पूर्ण जगताला माहिती आहे. त्याचं नाव आहे जॉन डी रॉकफेलर. जॉन डी रॉकफेलरने हा उद्योग आपल्या हाती घेतला. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असणार आहे की जॉन डी रॉकफेलर हा प्रचंड श्रीमंत, अतिश्रीमंत माणूस होता 1900 काळापासून, ज्याने स्टँडर्ड ऑइलची स्थापना केली. आता 1903 मध्ये ह्या जॉन डी रॉकफेलरची संपत्ती एवढी होती, आजचं ॲमेझॉन, फेसबुक आणि तत्सम अलिबाबा हे ज्या काही 3 कंपन्या आहेत, ह्यांना एकत्र जरी केलं तरी त्याच्या 2.5 पट इतकी श्रीमंती ह्या जॉन डी रॉकफेलरला 1903 काळी होती, जेव्हा याने ह्या सगळ्या धंद्याचा वाढीस नेण्याचा प्रयत्न केला. आता मुळात अमेरिकेमध्ये ही कंपनी, स्टँडर्ड ऑइल ही कंपनी इतकी स्ट्रॉंग होऊ लागली की वेळ प्रसंगी त्यांना तसा अधिकारी आवडत नसेल तर त्यांनी त्या अधिकाऱ्याला तत्सम बदलून टाकावं आणि आपल्या हवे असा अधिकारी त्या ठिकाणी आणून ठेवावा, इतकी त्याची स्ट्रॉंग कमिटमेंट झाली होती. त्यानंतर सरकारला भीती वाटू लागली की बाबा ही कंपनी आपल्याला देखील पाडू शकते की काय. म्हणून एक शेरर नावाचा करार त्या ठिकाणी आला. आणि मग त्या कराराद्वारे असं संपन्न आलं की बाबा ह्या प्रकारामध्ये एखादी कंपनी इतकी मोठी होऊ शकत नाही की जी सरकारच्या त्या तिजोरीपेक्षा मोठं त्याची उत्पन्न ठरवू शकते. आता मुळात यांचा हा कायदा उत्पन्न आल्यानंतर असं ठरण्यात आलं की ह्या कंपनीचं विभाजन करूयात. तर 1905 ची गोष्ट आहे. या कंपनीचं 7 उपकंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आलं, तेव्हा हा कारभार सुव्यवस्थित पार पाडला. लक्षात घ्या, याचा अर्थ ही एक कंपनी किती मोठी बनली होती. आता थोडंसं पुढे येऊयात.
1905च्या नंतर एक डिझेल नावाचा इंजिनियर होता. त्याने डिझेल इंजिनचा शोध लावला. त्याला असं कळलं बाबा मी केलेलं इंजिन हे एका सायकलच्या वर लावलं तर ती सायकल जास्त जोरात पळतीये. मग डिझेल इंजिनचा शोध लागला. मग मर्सिडीज बेनमध्ये आली, फोर्डमध्ये आली, शेवरेटमध्ये आलं, स्टँडर्ड मोटर्समध्ये आलं. ऑटोमोबाईल क्षेत्र खूप उदयास आलं. औद्योगिक क्रांती झाली. ह्या औद्योगिक क्रांतीमध्ये या फ्युएलचा, या इंधनाचा प्रचंड वाटा होता, कारण का हा सर्वांचा मूळ होता, कारण का याशिवाय ही औद्योगिक क्रांती होऊ शकत नाही. त्यानंतर राईट बंधूंनी विमान काढलं. मग या सगळ्यांचा अति वापर होऊ लागला. मग ह्या फ्युएलचा किंवा ह्या इंधनाच्या अनेक कंपन्या निघाल्या या क्रूड ऑइलच्या इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल. त्यानंतर 1944मध्ये आता आपण येऊयात. तर 1944मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियासोबत एक करार केला. आता ह्या करारामध्ये असं सांगितलं जातं की 60 वर्षापर्यंत, लक्षात घ्या, 60 वर्षापर्यंत तुम्ही आम्हाला तेल विकणे आहे आणि याचा स्वामित्व हक्क आम्हाला विकणे आहे, आम्हाला देणे आहे. याचा अर्थ दुसऱ्याला देणं नाही आहे का, परंतु आमच्याद्वारे दुसऱ्याला द्या. म्हणून आता आजता काय जो काही व्यापार चालतो डॉलरमध्ये चालतोय. मुळात लक्षात घ्या की सौदी अरबला त्या काळी या तेलाचं महत्त्व कळालं नाही आणि अमेरिकेला ते अगदी 1800 या दशकातच कळालं. म्हणून आज अमेरिका महासत्ता आहे. अमेरिका महासत्ता का आहे, कारण का त्याची अर्थव्यवस्था ही 19 ट्रिलियन एवढी आहे. आपली आज 2 ट्रिलियन एवढी आहे. 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी. आता 19 ट्रिलियन म्हणजे 19 लाख कोटी. आणि आपण 5 ट्रिलियनचं स्वप्न पाहतोय. ते कितपत सत्य होते नाही होते आपण आता पुढच्या अध्ययनामध्ये पाहूयात. मुळात मग परत विषयाकडे येऊयात. आता जेव्हा करार झाल्यानंतर असं ठरलं की सौदीने आपल्याला तेल विकायचं आहे. त्या तेल विकल्यानंतर मग त्याचं काही प्रोसेसिंग करणार किंवा अमेरिकेमधल्या तत्सम कंपन्या सौदीमध्ये जाणार, तिथे अरामको नावाच्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या स्थापन करणार आणि मग तिथून मग पूर्ण जगाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करणार. तर ह्या 7 सिस्टर्स आपण असं त्यांना म्हणूयात. त्यामध्ये कोण कोण येतात, तर त्यामध्ये अँग्लो इराणा कंपनी येते. आता आपण गल्फ नावाचं ऑइल घेतोय, तर गल्फ ऑइल ही तेव्हाची कंपनी आहे. त्यानंतर स्टँडर्ड ऑइल ऑफ न्यू जर्सी आहे, स्टँडर्ड ऑइल ऑफ कॅलिफोर्निया आहे, स्टँडर्ड ऑइल ऑफ न्यूयॉर्क आहे, डच शेल आहे. यातला शेल हा जो नाव आहे, हे जे नाव आहे, तर असं लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये 2001 साली एक घटना घडली 9/11ची आणि त्यानंतर 2003 साली सद्दाम हुसेनचा मृत्यू झाला. हा काही योगायोग नाही आहे. जेव्हा करार संपन्न झाला होता त्याचा अर्थ असा होतो की बाबा सौदीने आता पूर्ण तेल हे अमेरिकेमार्फत सगळ्या जगाला द्यायचं आहे. म्हणजे अमेरिका ह्या सौदीच्या पूर्ण जेवढ्या आखाती देश होती त्या आखाती देशांमधल्या जेवढी काही तेलाची साठे होते त्या सर्व साठ्यांवर स्वामित्व हक्क, ती साठा आमचाच आहे असं पाहण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु जेव्हा हल्ला झाला, हा कुणी केला काय केला हा आत्ताचा विषय नाही आहे, परंतु हा जेव्हा हल्ला झाला तेव्हा अमेरिकेला एक धक्का बसला की बाबा रे, आता जर आपण यांच्यावर डिपेंड राहिलो आणि हे मोठे होत राहिले तर याचा अर्थ आपल्याला इंधन स्वयंपूर्ण होता येत नाही. यांच्यावर इंधन अवलंबून राहावं लागेल, जो की आपण आत्ता आहोत. लक्षात घ्या, आपण म्हणजे भारत देश हा आपल्या आवश्यकतेच्या 83% इतकं इंधन आयात करतो. इतिहासाकडे आपण परत येऊयात. परंतु 83% इंधन आयात करतो मी असं आता म्हटलं, म्हणजे याचा अर्थ काय, समजा मला दूर जायचं आहे, याचा अर्थ मी गाडी चालू करणार, मला पेट्रोल संपलं, मी पंपावर जाणार, पंपावर गेल्यानंतर काय होईल तर मी पेट्रोल टाकणार. पंप कधीपर्यंत पेट्रोल देईल, जोपर्यंत पंपाला पेट्रोल IOC कडनं येते, म्हणजे सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं येते, इंडियन ऑइलकडनं येते, BP कडनं येते, भारत पेट्रोलियमकडनं येते. यांना तेल कधीपर्यंत मिळेल, जोपर्यंत अरामको सारख्या कंपन्या, एक्झॉन सारख्या कंपन्या, मोबिल सारख्या कंपन्या ह्या तेल देत आहेत, तेल पुरवठा करत आहेत. सौदी अरबकडनं ह्या तेल घेत आहेत. परंतु सौदी अरबला तेल कुठे आणि कधीपर्यंत मिळेल, जोपर्यंत त्यांच्या खाणीतनं निघेल. आता विचार करा, मला खाणीतलं तेल संपलंय आणि इंधन संपलंय, मग ना IOC कडे तेल आहे, ना अरामकोकडे तेल आहे, ना पंपात तेल आहे, आता काय. म्हणून म्हणतोय की इंधन स्वयंपूर्णता ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे आपलं स्वतःचं इंधन साठा किंवा इंधन स्रोत असायला हवा आणि हा कसा असायला हवा याचा आपण हळूहळू विचार करूयात. दुर्दैव असा आहे की हा विषय आणखी देखील आपल्याला इतका गांभीर्याचा वाटला नाही, ही सगळ्यात मोठी बाब आहे. आता जेव्हा आपण इतिहासाकडे येऊयात तेव्हा ह्या इतिहासाची एक दुसरी बाजू अशी आहे की ह्या कच्च्या तेलाचा परिणाम हळूहळू पूर्ण जगावर होऊ लागला. मग यामध्ये काय येतं, यामध्ये वर्ल्ड वॉर येतोय, यामध्ये जागतिक युद्ध येतंय, यामध्ये शीतयुद्ध पण येते. पण एक छोटंसं कारण आहे की जर्मनी का हारली, तर जर्मनी दुसऱ्या महायुद्धामध्ये हारली कारण का रशियाने त्यांचा तेल साठाच बंद केला होता.
अन्न, वस्त्र, निवारा अशा कुठल्याही गरजा त्यांनी बंद केल्या नाहीत. युद्ध तेव्हाच लढलं जातं जेव्हा तुमच्याकडे फ्युएल असतं, जेव्हा तुमच्याकडे इंधन असतं. आता मला माझ्या विमानामध्ये टाकायला इंधन नाहीये, मी युद्ध काय लढणार? मला माझ्याकडे शस्त्रसाठा दारुगोळाच नाहीये, तर मी युद्ध काय लढणार? तर रशियाने युद्ध पुरवठा किंवा दारुगोळा पुरवठा जेव्हा बंद केला, त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं ज्यामुळे जर्मनी हरली. तर एकंदरीत ह्या सर्वांचा इतका मेजर इम्पॅक्ट पडत असतो की पूर्ण देश ह्या क्रूड ऑइल किंवा कच्च्या तेलाच्या किमतीच्या वाढीवर किंवा घसरणीवर अवलंबून असतो. मुळात याचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर आता काय परिणाम होतो किंवा या सगळ्यांमध्ये भारत कुठे आहे ही जर आपण स्थिती पाहिली तर आपण आता तिसऱ्या मुद्द्याकडे येतोय. पहिला मुद्दा आपण पाहिला तर क्रूड ऑइल किंवा कच्चं तेल म्हणजे नक्की तरी काय, हे कसं बनतंय, कुठून येतंय आणि याचा स्रोत काय आहे, हे कोण बनवतंय किंवा हे कोण कोण पुरवठा करतंय. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण आलो की इतिहास बाबा याचा काय आहे, हा खेळ नेमका सुरू कधी झालाय. 1853-54 पासून हा खेळ पूर्ण सुरू झालाय, परंतु नंतर मग हा खेळ कसा वाढत गेला आणि आता हा खेळ किती प्रचंड झालाय. लक्षात घ्या, हा इतका प्रचंड झालाय की वेळ प्रसंगी हा तत्सम सरकार देखील पाडू शकतो, असं आता मी म्हटलं होतं. हे काही खोटी गोष्ट नाहीये. ही कशी आहे खरी हे आपण आता पुढल्या मुद्द्याकडे येऊयात, तेव्हा तुम्हाला कळेल. मुळात बऱ्याच अर्थतज्ञांनी असं म्हटलेलं आहे की ज्या देशाला तेल कळलं त्या देशाला भविष्य कळलं. ज्या देशाकडे तेल साठे आहेत तो देश पुढल्या महासत्ता होईल. ज्या देशाकडे तेल साठे नसतील तो देश भविष्यामध्ये जास्त वाटचाल करू शकणार नाही, ही सत्य गोष्ट आहे. आता तिसऱ्या मुद्द्याकडे जेव्हा आपण येऊयात तेव्हा असं कळतंय की हा कच्च्या तेलाच्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल किंवा काय परिणाम होतो. एक छोटंसं उदाहरण देतो, याचं विश्लेषण नंतर करतो की ह्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे 2014 सालीचं मनमोहन सिंग यांचं सरकार जे होतं ते पडलंय. त्या कच्च्या तेलाच्या किमती किंवा ह्या कच्च्या तेलाची ही लॉबी जी आहे, जशी आपण बिल्डर लॉबी म्हणतो तशी ही एक प्रकारची ऑइल लॉबी आहे. ऑइल लॉबी म्हणजे काय, तर अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ह्या ॲरामको आहेत, एक्झॉन आहे, मोबिल आहे, टेक्सास आहे, स्टँडर्ड ऑइल आहे, एमरॉन आहे. एमरॉन काय तर आत्ता जी दाभोळला एक गॅस वाहिनी प्रकल्प झाला होता त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ह्या ॲमरॉन हा कंपनीचा ठेकेदार होता. तर ॲमरॉन कशी आहे आणि हे काय नेमकं संदर्भ आहे हे आपण पुढल्या मुद्द्यामध्ये घेऊयात. तर ह्या सगळ्या कंपन्या म्हणजे जगातल्या सर्वोत्तम जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या 10 पैकी 6 कंपन्या या अमेरिकेत आहेत. म्हणजे एकंदरीत समजा पाहिलं तर भारताची अर्थव्यवस्था आपण पकडूयात, भारताची अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं कर संकलन. आता मी जेव्हा असं म्हणतोय की एक्झॉन मोबिल ह्या खूप मोठ्या कंपन्या आहेत, तर किती मोठ्या आहेत बाबा, तर ह्या इतक्या मोठ्या आहेत की भारतीय अर्थव्यवस्थेचं कर संकलन जेव्हा करतोय त्या कर संकलनाची जेवढी किंमत आहे तेवढा नफा हे एक्झॉन आणि मोबिल या कंपन्यांचा मिळून आहे. विचार करा आता ह्या कंपन्या ज्या देशामध्ये आहेत त्यांची काय पॉवर असणार आहे. आपल्या मुद्द्याकडे येऊयात, भारताची अवस्था काय आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे परिणाम काय आहेत. तर मुळात भारताची अवस्था अशी आहे की भारताचं रोजचं ऑइल कन्झम्पशन, थोडीशी आकडेवारी सांगतो. ऑइल कन्झम्पशन भारताचं किंवा भारत देशाचं जे आहे तर ते आहे 4.4 MBPD. इथे MBPD असा शब्द वापरला गेला आहे. तर MBPD म्हणजे दुसरं काही नसून मिलियन बॅरल्स पर डे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख असे होतात, 10 लाख होतात. मी आता म्हटलं मागच्या माहितीप्रमाणे 1 बॅरल म्हणजे 160 लिटरचा होतो, जो आपला एक आयताकृती बॅरल असतो. त्यात पण एक गोष्ट सांगायची राहून गेली की आता हळूहळू तेल साठे संपत येत आहेत. मुळात कुवेतच्या ठिकाणी जेवढ्या तेलाच्या विहिरी होत्या, बातमी अशी आहे, ही बातमी आपल्याला पर्यंत पोहोचत नाही, परंतु ही बातमी काही स्रोतांनी समजा पुरवली, जे आपण सूत्रांकडनं माहिती असं म्हणतो. तर 10,000 ह्या विहिरी कुवेतमधल्या बंद पडल्यात, कारण का मधला साठा संपलाय. हीच कंडिशन 20 वर्ष म्हणा 25 वर्ष म्हणा या आखाती देशांवर येणार आहे. आणि एक थोडासा विचार केला तर 1980च्या आधीची सौदी अरेबियाची स्थिती आणि आत्ताची सौदी अरेबियाची स्थिती अशी जर पाहिली तर ती कुणामुळे बिघडली, कुणामुळे सुधारली आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि खूप वेगात सुधारली आहे. त्याचं एकूण एक महत्त्वाचं कारण फक्त आणि फक्त कच्चं तेल एवढं आहे. मुद्द्याकडे येऊयात, भारताची अवस्था काय, तर भारताकडे आज टोटल ऑइल कन्झम्पशन डेली हे
44 लाख बॅरल्स पर डे आहे, म्हणजेच 4.4 MBPD मिलियन बॅरल्स पर डे. आता मुळात मिलियन बॅरल्स पर डे हे आहे दिवसाचं. याला आपण समजा लिटर्समध्ये कन्वर्ट केलं तर गणिती आखरी थोडेसे जास्त होत आहेत, थोडंसं हळूवार सांगतो. तर याचं 70 कोटी लिटर इतकं दिवसाचं आपलं ऑइल कन्झम्पशन होतं. पण यामध्ये ऑइल कन्झम्पशन म्हणतोय, ऑइल कन्झम्पशन म्हणजे ह्यामध्ये क्रूड ऑइल असं येतं. क्रूड ऑइलला याला आपण प्युरिफाय करूयात तेव्हा हे आत्ता सांगितल्याप्रमाणे बाय प्रॉडक्ट्स निघत आहेत. तर आता परत 70 कोटी लिटरकडे येऊयात. 70 कोटी लिटर हे दिवसाला झाले. आता 70 कोटी लिटर हे दिवसाला म्हटल्यानंतर मला समजा मी तासाला काढले तर तासाची जी किंमत आहे त्या लिटरेजची, तर ती आहे 2 करोड लिटर पर आवर, म्हणजे 2 करोड लिटर प्रति तास इतका आपण कच्चं तेल खातो म्हणजे ते वापरतो, कन्झ्युम करतो. आता हे तासाला झालं. आता मी जेव्हा त्याला मिनिटाला काढतोय तेव्हा असं लक्षात येतं की 50 लाख लिटर पर मिनिट. आता मी जेव्हा त्याला सेकंदामध्ये काढतो तेव्हा असं लक्षात येतं की बाबा 8366 लिटर प्रति सेकंद. हो, आत्ता आपण बोलण्यामध्ये साधारणतः 30 मिनटं झाले असतील असं गृहीत जर धरलं तर या 30 मिनिटामध्ये असं लक्षात घ्या की 1,50,00,000 लिटर क्रूड ऑइल कन्झ्युम झालेलं आहे. ही स्थिती कधीची आहे? आपल्या लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधीची जी कंडिशन होती, जेव्हा आपल्या भारताचं रोजचं कन्झम्पशनने 4.4 MBPD आहे. आता आपला 40% प्रोडक्शन रेट किंवा कन्झ्युम रेट कमी झालेला आहे, जो डॉलरचा रेट पण कमी झालेला आहे. परंतु जेव्हा लॉकडाऊनच्या आधीची स्थिती होती तेव्हाचा हा सगळ्या आकडेवारीचा खेळ आहे. मुळात असं लक्षात घ्या की 8,000 लिटर प्रति सेकंद इतकं आपला क्रूड ऑइलचा कन्झम्पशन रेट आहे. मग जर आपण हा पूर्ण खेळ जर दुसऱ्यावर अवलंबून असू, असं मानून चाला की बाबा मला 2 मित्रांची भरपूर संगत आहे आणि त्या दुसऱ्या मित्रावर माझं घर अवलंबून आहे, परंतु त्या दुसऱ्या मित्रांना माझी भांडणं झाली आणि मी त्याला आता बोलत नाही, चालत नाही, तर मग माझं घर कसं चालणार? भारत आणि देश या अशीच काहीतरी स्थिती तयार होईल असं वाटतंय, परंतु असं नसतं. एकंदरीत या सर्व देशांमध्ये करार होत असतात आणि त्या करारानुसार इतक्या देशापर्यंत इतक्या वर्षापर्यंत मला हे सगळं तेल मिळणार आहे, असा हा सगळा मोठा खेळ असतो. पण एक गंभीर बाब अशी आहे की इतक्या प्रति सेकंदाला आपण ऑइल कन्झम्पशन करतो. मुळात भारताची अर्थव्यवस्था ही 2 ट्रिलियन इतकी आहे. 2 ट्रिलियन म्हणजे 2 लाख कोटी. आता चीनकडे येऊयात. असं म्हटलं जातं की अरे आता भारताला भरपूर लॉकडाऊनमुळे संधी आली आहे. संधी आली म्हणजे काय? रोजगार उपलब्ध करण्याचा आपली संधी आहे. भरपूर कंपन्या विस्थापित होत आहेत. पण भारताकडे खरंच एवढं पोटेन्शियल आहे का? हा खरंच एक अभ्यासाचा प्रश्न आहे. कारण का चीनची अर्थव्यवस्था ही 7 ट्रिलियन एवढी आहे. 7 ट्रिलियन म्हणजे 7 लाख कोटी. आपण 5 ट्रिलियनचं ड्रीम बघितलंय, स्वप्न पाहिलंय, तर आपण आता 2.5च्या देखील पुढे गेलेलो नाहीयेत. ही सत्य बाबा, ही फॅक्ट आहे. आता मुळात अमेरिकेची 19 ट्रिलियन आहे. का? कारण का त्यांना अख्खं जग कंट्रोल केलंय. महासत्ता म्हणजे काय? ह्या तेलामध्ये इतकी ताकद आहे की वेळप्रसंगी ज्या महासत्ता आहेत इंग्लंड रशियासारख्या, त्यांना देखील त्यांच्या कंडिशनवरनं खाली उतरून पाय उतार करून आपण स्वतः त्या कंडिशनवर गेलेलो आहोत, त्या नंबरवर गेलेलो आहोत. याचं उत्तम उदाहरण अमेरिका आहे. आता दुसरा खर्च येऊयात अर्थव्यवस्थेचा, याला म्हणतो आपण आयात खर्च. तर 2013-14 आपण जर उदाहरण घेतलं तर भारतीय अर्थव्यवस्थेत एक CAD नावाची एक संज्ञा असते, ज्याला आपण वित्तीय तूट असं म्हणतो, डिफिसिट, अकाउंट डिफिसिट असं आपण त्याला म्हणूयात. तर ही वित्तीय तूट म्हणजे काय? तर बाबा एखाद्या देशाने एखाद्या प्रमाणापर्यंत आपल्या जो निर्यात आहे त्या निर्यातीच्या प्रमाणापर्यंतच आयात करावा, आणि जर तो आयात त्याच्या वाढीच म्हणजे याच्या पलीकडे गेला तर आता जी वित्तीय तूट असते तर ती वित्तीय तूट भरण्यामध्येच ह्या पूर्ण अर्थव्यवस्थेचं रहाटगडं चालू असतं. आणि त्याच्यानंतर मग ह्या अर्थव्यवस्थेचा उज्ज्वल भविष्य हा मुद्दा समोर येतो. परंतु जोपर्यंत वित्तीय तूट संपणार नाही तोपर्यंत हा उज्ज्वल भविष्याचा मुद्दा हा समोर येत नाही. इथे उज्ज्वल योजना असं म्हणत नाही, राजकारण करण्याचा मुद्दा माझा इथे नाही आहे. मुळात लक्षात घ्या की जेव्हा 13-14 नंतर माझा जो आयात खर्चाचा मुद्दा होता, आयात खर्चाचा आकडा होता, तो आहे $143 बिलियन. बिलियन किती आणि गुणिले 70 करून काढा म्हणजे कळतील रुपये किती आहेत. आता आकडे जास्त सांगत नाही. त्यानंतर 16मध्ये त्याचे आकडे किंवा 16मध्ये त्या वित्तीय तुटाची 2016मध्ये या आयात खर्चाचा खर्च आहे $110 बिलियन. हळूहळू का होईना, परंतु सुदैवाने म्हणा किंवा योगायोग म्हणा, 14 नंतर जे सरकार पडलं आणि एक नवीन सरकार ह्या स्थापनेमध्ये आलं, तर त्या नवीन सरकारचं सुदैव असं आहे की जो बॅरलचा रेट आहे तो बॅरलचा रेट कमी कमी होत गेला आणि म्हणून आयात खर्च हा कमी झाला. आता मुळात मला 143 करावा लागत होता आणि त्याच्याऐवजी मी आता 2018मध्ये $63 बिलियन इतका करतोय.
याचा अर्थ मला कुठेतरी भरपूर सेव्हिंग झालेली आहे. आता सरकार काय करतं, जेव्हा अर्थव्यवस्थेचा एखादा अर्थसंकल्प सादर करतोय कोण, भारतीय अर्थमंत्री, तेव्हा हा सगळा बेस बॅरलचा रेट जो आहे त्या बॅरलच्या रेटला कन्सिडर करून अर्थसंकल्प सादर केला जातो. म्हणजे काय, तर अरुण जेटली जेव्हा हयात होते तर त्यांनी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा या बॅरलचा रेट हा $55 प्रति बॅरल इतका होता. आता काय झालं, नंतर हा बॅरलचा रेट काही प्रमाणामध्ये वाढत गेला. किती वाढत गेला, तर तो कदाचित $85 ते $88 प्रति बॅरल इतका गेला. याचा परिणाम काय झाला, आत्ता सांगितल्याप्रमाणे $1 वाढ झाली तर 8,566 कोटी इतका फरक पडतो. तर वाढ झाली म्हणजे तोटा आला, इतकाच तोटा. परंतु इतकाच आकड्यांचा होतो कधी, जेव्हा त्या बॅरलचा रेट कमी होतात. $55 प्रति बॅरल इतका रेट कन्सिडर करून जर अर्थसंकल्प डिझाईन झाला असेल पूर्ण त्या बेस रेटवर, तर मग याचा अर्थ 85 गेला म्हणजे मला 30 एक काहीतरी डॉलरची तूट पडली, म्हणजे तितका तोटा झाला. आता मग हा तोटा पूर्ण मॅनेज करण्याकरता भारत सरकार काय करतं, आपल्याकडनं इनडायरेक्ट टॅक्सेस वाढवतं. सगळ्यांचा प्रश्न असा असतो की मला काय, भारतीय माणसाची प्रवृत्ती असते, जर मला समोरनं काहीतरी घाण दिसतं तर मी त्याला विरोध करेन, परंतु माझ्या पाठीमागे काहीतरी होतंय तर मग नाही, हे आपला याचा काही संबंध नाही, अशी एक आपली भारतीय प्रवृत्ती आहे. तर सरकार इतकं शहाणं असतं की आपल्या डोळ्याला दिसेल इतक्या डायरेक्ट टॅक्सेस न घेता इनडायरेक्ट टॅक्सेस इतके गोळा करतं की जी आता वित्तीय तूट झालेली आहे ती वित्तीय तूट कमीत कमी करावी, म्हणजे ती भरून काढावी, असा हा सगळा प्रकार आहे. आता याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम असा आहे की या कच्च्या तेलाच्या किमतीचा घसरणीचा किंवा कच्च्या तेलाच्या किमतीच्या वाढीचा अर्थव्यवस्थेवर इतका प्रगल्भ परिणाम होतो की कदाचित ही अर्थव्यवस्था कधी कधी डबघायला देखील येते. याचं एक उत्तम उदाहरण आहे 1974-75 मध्ये जेव्हा आर्थिक टंचाई आली होती. याचं एक मूळ कारण असं होतं की त्यावेळेसचा डॉलरचा बॅरलचा रेट हा प्रति बॅरल हा $4 इतका होता. तो तिथल्या आखाती देशांच्या अमेरिकेमधल्या काहीतरी वादामुळे $12 प्रति बॅरल इतका झाला. आता मुळात आपली भारतीय अर्थव्यवस्था त्यावेळेसची कमकुवत, त्यानंतर 4वरून 300% वाढून $12 इतका झाला. आता त्या सगळ्याला आणण्यामध्ये मग आपल्याकडनं टॅक्सेस वाढवले गेले. मग काहीतरी दुसरे विरोधी पक्ष आले, त्या विरोधी पक्षांनी जो मुद्दा उचलून धरला आणि मुद्दा उचलून धरला, मग त्या तत्सम सरकारला, जे वेळेस सरकार होतं त्या तत्सम सरकारला काहीतरी आणीबाणी आणावी लागली, आर्थिक टंचाई आणावी लागली. आणि लोकांचं एक लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की लोकांचं अज्ञान हा एक महत्त्वाचं टूल असतं कुठल्याही सरकारचं महत्त्वाचं टूल हे लोकांचं अज्ञान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कशी आहे, तर समजा एखादा एक ज्वलंत मुद्दा चालतोय, तर त्या ज्वलंत मुद्द्यामध्ये सरकारला जनसामान्याचं ध्यान भरकटवायचं असतं. म्हणजे काय, एक लक्षात घ्या, जेव्हा रामायण कधी सुरू झालंय याची तुम्ही वर्ष काढा, महाभारत सुरू कधी झालं याची वर्ष काढा, आणि तुम्हाला सोनं गहाण ठेवावं कधी लागलं, जे माझ्यापेक्षा मोठी आहेत त्यांना ह्या गोष्टी सगळ्या लगेच कळतील, त्याची सुरुवात काढा. IPL कधी जिंकलोय याची सुरुवात काढा, आणि त्याच वर्षी आपली वित्तीय तूट किती आहे याची सुरुवात काढा. म्हणजे काय, वित्तीय तूट खूप आहे, परंतु हे जर जनसामान्यांना कळलं तर आहे ते सरकार पडेल. म्हणून मग त्या जनसामान्यांना कुठेतरी दुसऱ्या गोष्टींमध्ये एंगेज करण्याचा मुद्दा काय आहे, तर आता जो प्रेझेंट मुद्दा आहे त्या प्रेझेंट मुद्द्यामागे आपण धावणार नाहीत, आणि मग वित्तीय तूट कसं तरी करून डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट टॅक्सेस भरून सरकार आपल्याकडनं काढून घेईल आणि त्याची वित्तीय तूट भरेल. हा सगळा मनोरंजनाचा मुद्दा समोर येतो. पण कधी का हा मुद्दा समोर आला, कारण का बॅरल रेट्स वाढलेत आणि बॅरल रेट आपल्याला कंट्रोल करायचे. का, कारण का आपल्याकडे इंधन नाही आहे. का, कारण का आपल्याकडे इंधन साठे नाही आहेत. आणि का, याचं महत्त्वाचं कारण परत तोच मुद्दा येतो समोर, आपण इंधन स्वयंपूर्ण नाही आहेत, इंधनावर अवलंबून आहोत. 83% आपण आयात करतोय, आपल्या आवश्यकतेच्या 83% इंधन आपण दुसऱ्या देशांकडनं घेतोय. आता 83% एका देशाकडनं घेतोय का, नाही, तर यामध्ये इराण आहे, अमेरिका आहे, सौदी आहे, तर प्रत्येक देशाचा काहीतरी वाटा आहे. यामध्ये एक मुद्दा नवीन समोर येतो, कुठल्या देशाकडनं काय घेत आहे यावर पण भरपूर अवलंबून आहे. समजा मी किराणा दुकान माझं खातं असणार आहे, तर मी 4 दुकानं माझ्या असतील, तर कुठल्या दुकानातनं काय घेतो असं प्रत्येक देशाचं किंवा त्या प्रत्येक दुकानदाराची त्या कस्टमरवर नजर असते की बाबा रे, हा माझ्याकडनं डेटॉल साबण घेतो, परंतु त्याच्याकडनं मात्र तू तांदूळ घेतो. आता तांदूळ घेतो म्हणजे मोठी रक्कम आली, डेटॉल आला म्हणजे छोटी रक्कम आली. म्हणजे
याचा अर्थ त्याला काही करून निर्बंध टाकावेत किंवा काही करून त्याला माझ्याकडे वळवावेत, जेणेकरून तोच माझ्याकडनं सगळं सामान घेऊन जाईल आणि माझा वित्तीय म्हणजे माझं इन्कम वाढेल. हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा असा आहे तो, हा मुद्दा का काढला वगैरे, कारण याचं कारण असं आहे की जेव्हा आपला मध्यंतरीचा एक प्रश्न आला होता इराण करार, तर इराण करार संपुष्टात आला का नाही आला हा प्रश्न वेगळा आहे, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु अमेरिकेने आपल्यावर निर्बंध टाकली होती. याचं कारण काय? कारण आणि आपण त्याच्या दबावावर आलो होतो. कारण काय? कारण आपण अमेरिकेकडनं पण आयात करतो इंधनाची, फ्युएलची, क्रूड ऑइलची, आणि इराणकडनं पण करतो. परंतु एक मूळ मुद्दा इथे येतो, हा सगळा व्यवहार हा अमेरिकेकडनं होत असताना डॉलर्समध्ये होतो आणि इराणकडनं होत असताना तो रुपयांमध्ये होतो. आता मी समजा आपल्या घरी भरपूर सवय असते की किराणा दुकानात मी समजा काहीतरी सामान आणतोय, तर माझ्याकडे आता पैसे नाही तर मी उधारीवर आणणार आहे. मांडून ठेव बाबा. तर ही मांडून ठेव ही संकल्पना आपली इराणकडे होती आणि मग म्हणून आपल्याला इराणचं तेल हे स्वस्त पडत होतं, कारण हा पूर्ण व्यवहार रुपयांमध्ये होत होता. सरप्लस 120 दिवसांची उधारी आपली इराण देशाकडे होती. हे अमेरिकेला नको होतं आणि म्हणून त्याने आपल्यावर निर्बंध टाकली होती की बाबा रे हे व्यवहार आहेत ते बंद करा, नाही तर आम्ही तुम्हाला तेल देणं बंद करू. एकंदरीत असा हा सगळा मोनोपोलीचा बिझनेस आहे. तर या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला, अमेरिका महासत्ता आहे. याचे कारण अनेक आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की अमेरिकेची लोकसंख्या ही 5% आहे जगाच्या लोकसंख्येच्या. आता जगाच्या लोकसंख्येच्या 5% लोकसंख्या असताना देखील त्यांचं ऑइल कन्झम्पशन जर आपण पाहिलं तर ते ऑइल कन्झम्पशन हे जगाच्या 24% एवढं आहे. म्हणजेच त्यांच्या लोकसंख्येच्या त्या 5 इतक्या 5 पटीने ते ऑइल कन्झ्युम करतात. याचा अर्थ त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आहेत. इंडस्ट्री आला म्हणजे रोजगार आला म्हणजे अर्थव्यवस्था बळकट झाली म्हणजे आपण महासत्ता झालो. हा त्यातला कळीचा मुद्दा होता. मुळात मग ह्या अमेरिका आत्ता म्हटल्याप्रमाणे सर्वोत्तम 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्या अमेरिकेमध्ये आहेत. तर मग कुठल्या, तर ह्या एक्झॉन मोबिल कंपन्या आहेत. तर यांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो असतो, तर कुठला प्रॉफिट आफ्टर टॅक्स, मी पूर्ण कर भरून मला जो नफा उरतोय त्याला आपण बऱ्याचदा PAT असं म्हणतो, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर हा प्रॉफिट आफ्टर टॅक्स जेवढा आकडा आहे या 2-3 कंपन्यांचा, तो देखील आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पूर्ण कर संकलन करून जेवढा येतोय तितका आहे. लक्षात घ्या आता ह्या कंपन्यांचा काय वाव आहे किंवा किती त्यांची शक्ती आहे. एक प्रसंग असा घडला होता, या मनमोहन सिंगांच्या सरकारामध्ये करार झाला होता. एक पत्रकार तत्सम तिथे गेले होते आणि पत्रकार गेल्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा हा करार होणार आहे का. त्याला विरोध भरपूर होत होता, परंतु मग त्या ऑइल लॉबीने असं सांगितलं की हा करार होणार आहे. याचा अर्थ असा आहे की सरकारमधल्या ज्या गोष्टी घडू पाहायच्या आहेत त्या देखील या ऑइल लॉबी ठरवतात, किंवा ज्या होऊ नयेत त्या पण ठरवतात आणि ज्या त्यांना हवेत त्या पण तेच ठरवतात. एक त्यातला कळीचा मुद्दा राहून गेला. सरकारचं यश हे त्यातलं अज्ञान असतं, कारण का जनसामान्यांना ते माहीत नसतं की नेमकं आंतरराष्ट्रीय बाजारात काय चालू आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण कशावर अवलंबून आहे. मुळात एक देशाचा स्वभाव हा एक मुद्दा पुढे येतो. देशाचा स्वभाव म्हणजे कसा, तर अमेरिका आणि जपान आपण जर कन्सिडर केलं तर अमेरिका या देशाचा स्वभाव हा श्रीमंतपणाचा आहे आणि असं म्हणूयात की जपान ह्या देशाचा स्वभाव हा काटकसरीपणाचा आहे. का? यामागे 2 कारण आहेत. एक कारण असं आहे की अमेरिकेकडे तेल साठा आहे, त्यांचा शेल गॅस आहे, किंवा अमेरिका ह्या सौदीकडनं भरपूर इम्पोर्ट करते कारण त्यांना ते सगळं कराराचा भाग आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जपानकडे तेल नाही, जपानकडे इंधन साठा नाही, जपान पूर्णपणे अवलंबून आहे इंधनावर. आता याचा अर्थ काय असतो, जेव्हा आपण एखादी गाडी घ्यायला जातो तेव्हा जी श्रीमंत लोक असतात तर ती श्रीमंत लोक एखादी हमर गाडी घेतात जी 4 चाकी आहे. आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल हमर गाडी म्हणजे काय. तर हमर गाडी एक माहिती करता सांगतो की हमर गाडीचं ॲव्हरेज हे मायलेज हे 1 लिटरला 1 किलोमीटर इतका आहे. ऑन द कॉन्ट्ररी जपानकडल्या ज्या सुझुकीच्या ज्या कंपनीच्या गाड्या असतात, ज्याला एक वॅगनर असं आपण म्हणूयात, मारुती सुझुकीची वॅगनर, तर त्यांचं मात्र मायलेज जास्त असतं. म्हणजे 1 लिटरला ते 20 पळतात, 22 किलोमीटर पळतात. कारण काय? कारण असं आहे की अमेरिकेला त्याचं इंधनाचा खर्च आणि त्यावर खरंच इंधन कमी लागावं अशी भावनाच नाही आहे.
परंतु जपानला असं इंधनच नाही आहे, मग आहे त्या संपत्तीमध्ये कसं मी काटकसरीने वागू, हा स्वभाव समोर येतो. आणि म्हणून मग अशा काहीतरी गाड्या पुढे निघतात आणि म्हणून मग हमरसारख्या गाड्या अमेरिकेकडनं पुढे निघतात. आता जेव्हा असा मुद्दा कळीचा पुढे येतो की आपल्याकडे इंधन नाही आहे आणि म्हणून मग माझ्यासारख्या देशाने किंवा भारतासारख्या जपानसारख्या देशाने जास्तीत जास्त मायलेजच्या गाड्या पुढे काढाव्यात. हा देशाचा स्वभाव आहे, लक्षात घ्या. आणखी एक मुद्दा राहतो तो कराराचा आहे. 2001ला मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे 2001ला एक हल्ला झाला न्यूयॉर्कमध्ये, जो की तत्सम संघटनांनी केला होता आणि सद्दाम हुसेनला 2003ला अमेरिकेने मारलं. कारण काय? हा काही निव्वळ योगायोग नाही. अमेरिकेसारखे महासत्तेचे देश, त्यांना मोनोपॉली हवी असते, म्हणून त्यांना हवा असणारा माणूस किंवा त्यांना हवा असलेला देश हे निर्माण करतात वेळप्रसंगी, किंवा हवे असलेली माणसं त्या ठिकाणी नेतात. आणि मग ह्या आखाती देशांमध्ये त्यांनी अशी माणसं ठेवली होती की ज्यांच्यामुळे त्यांना ह्या तेल साठ्याचे जे काही करार आहेत, तेल साठ्याचे काही व्यवहार आहेत, ते सुलभ आणि सोयीस्कर जावेत. आता सद्दाम हुसेन हा त्यापैकी एक व्यक्ती होता, परंतु असं जाणवू लागलं की सद्दाम हुसेन हा एकच व्यक्ती नंतर त्या आखाती देशामध्ये इतका होल्ड पाहू लागला की बाबा रे, मला तिथली तेलाची साठी जी आहे, त्यांची जी चेन आहे ती मेंटेन करता येत नाहीये. काय करावं? त्या व्यक्तीला काढा. आणि मग त्या व्यक्तीला काढण्याकरता काय करावं? त्याची निगेटिव्ह इमेज तयार करा. मुळात पाहायला गेलं तर हा एक तत्सम राजकारणी होता, तो चांगल्या दृष्टिकोनाचा राजकारणी होता, परंतु अमेरिकेला ते नको होतं आणि म्हणून मग त्या अमेरिकेला नको असल्यामुळे त्यांना ते विषय काढावे लागले, त्यांना तो व्यक्ती त्या स्थितीवरनं काढावा लागला. एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो दहशतवाद. तेलामुळे दहशतवाद जन्माला आले असं जर मी म्हटलं तर काय खरं आहे? दहशतवाद हा जो शब्द आहे किंवा दहशतवाद हा जो विषय आहे तो देखील कच्च्या तेलामुळेच आलाय. एक छोटंसं उदाहरण त्याचं घेतो आणि आपण हळूहळू शेवटाकडे येऊयात. मुळात ह्या सगळ्यांमध्ये आपण दाभोळ हा एक विषय काढला होता. दाभोळला गॅस पाणी प्रकल्प होता. दाभोळला गॅस पाणी प्रकल्प म्हणजे कुठून येतोय? तर तो येतोय कझाकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत, असा तो गॅस पाणीचा प्रकल्प होता. ह्या गॅस पाणीच्या प्रकल्पामध्ये अफगाणिस्तानमध्ये एक संघटना आहे ज्याला आपण आता तालिबान असं म्हणतो. आता मुळात तालिबानमधले काही म्होरके असतील, या असा प्रश्न पडत नाही का की ही कोण निर्माण केले असतील, हे का निर्माण झाले असतील? याचं उत्तर आहे अमेरिका. होय, अमेरिकेमध्ये किंवा अमेरिकेने वाटेल त्याच्या गरजेपुरते जे काही संघटना तयार केलेत आणि त्यांना हवे तसं वापरून घेतलंय आणि नंतर मग त्यांनाच लाचलुचपत देऊन वापरला गेलेला आहे. आणि नंतर जेव्हा त्याचीच तयार केलेल्या संघटना त्यांच्यावर उलटल्या, तेव्हा मात्र त्यांनी ठरवलं की नाही, जगातनं आपण दहशतवाद पूर्ण मिटवला गेला पाहिजे. हे राजकारण आहे, हे लक्षात घ्या. आपण उदाहरणाकडे घेऊयात. आता ही गॅस पाणी प्रकल्प ठरला होता, त्याचं कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं एमरॉन कंपनीला. आता तालिबान संघटना विरोध करत होती कारण का त्यांच्या प्रदेशामधून ही गॅस लाईन जाणार होती. त्या गॅस लाईनला तालिबानला कमिशन हवं होतं. त्या कमिशन किती हवं होतं? तर त्यांचं मागणं अशी होती की मुळात 1 लिटर मागे $27 अमेरिकेची डील होती आणि यांची मागणी होती 1 लिटर मागे $30. असं करून काहीतरी याला सामंजस्य करार करायचा होता. तर हा करार किंवा ही डील करायची जे ठिकाण आहे ठरलेली, ते ठिकाण कुठलं होतं लक्षात घ्या. तर ही ठिकाण होतं टेक्सास शहरामध्ये एक फार्म हाऊसमध्ये. फार्म हाऊसमध्ये तत्सम त्या तत्कालीन जॉर्ज बुश जे प्रेसिडेंट होते आणि मग तालिबानचा जो म्होरक्या होता, त्यांची चर्चा ठरली होती एका फार्म हाऊसला. हे फार्म हाऊस 1200 एकराचं होतं. 1200 एकराचं फार्म हाऊस हे दुसरं तिसरं काही नसून जॉर्ज बुशचं एक जंगल होतं जे त्याच्या स्वतःचं होतं. आणि त्या फार्म हाऊसमध्ये त्यांनीच तयार केलेल्या संघटनांचा, म्होरक्याचा आणि यांच्या प्रेसिडेंटचा चर्चा ठरली होती. तर काय, तर भारतात जो गॅस पाणी प्रकल्प होतोय तो कितपत यशस्वी करायचा आणि त्यावरनं काय ठरवायचं आहे. लक्षात हे घ्या की बाबा ह्या गॅस पाणी प्रकल्पामध्ये तालिबानने अनुदान दिलेलं आहे, तालिबानने त्याला मंजुरी दिलेली आहे, म्हणून तो गॅस पाणी प्रकल्प येतोय. आता हा मुद्दा वेगळा आहे की हा आपल्याकडे आल्यानंतर तो गॅस पाणी प्रकल्प कितपत यशस्वी झाला आहे किंवा कितपत यशस्वी होणार आहे, परंतु यामागे कोण आहे, हा घटक कोण आहे आणि हा घटक कुणामुळे उत्पन्न झालाय, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. एक पाहायला गेलं तर जगाची 2 गटे पडतात. हे काहीच नाही, दुसरे विचार संघटना असं काही नसतं. जगाचे फक्त 2 गटे पडतात शक्तीनुसार, ज्यांच्याकडे तेलसाठा आहे आणि ज्यांच्याकडे तेलसाठा नाही आहे. ज्यांच्याकडे तेलसाठा नाही आहे, दुर्दैवाने आपण त्याच्यात येतो. आपलं 0.4 MBPD इतकं आपलं प्रोडक्शन स्वतःचं आहे आणि आपलं 4.4 MBPD हे आपलं कन्झम्पशन आहे. मुळात या सगळ्यामध्ये अमेरिकेकडे स्वतःचं तेलसाठा त्यांनी आत्ता ओपन केला आहे. कधी? 2000 सालाच्या नंतर. का? कारण का त्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही सौदीवर अवलंबून नाहीत आणि त्यांनी आता तत्समरित्या शेल गॅसचे साठे ओपन केलेत आणि मग त्यातनं त्यांनी त्यांचा इंधन पुरवठा हळूहळू पूर्ण करायला लागलेत. तर भारताला
फक्त ग्राहक म्हणून ठरवलं जातं. हा मुद्दा खूप लक्षात घ्या. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. भारताला जर फक्त ग्राहक म्हणून ठरवलं जातं. जेव्हा आपण निर्माते होऊ, त्या निर्माते झाल्यानंतर मग त्याला काहीतरी स्वामित्व हक्क प्रदान केला जातं आणि मग त्याला त्याच्या मुद्द्यांना किंवा त्याच्या स्वामित्व हक्कांना महत्त्व आलं जातं. आपल्याकडे एक बाजारपेठ म्हणून बघितलं जातं. बाजारपेठ न बघता आपण स्वतःचे एक निर्माते होऊयात अशी एक धारणा जर आपल्या लोकांमध्ये आली, तर ही धारणा सगळी कुठून येईल? तर याचा एकदम मूळ पाया असा आहे की ह्या इंधनाचा अभ्यास केला जाईल. या इंधनाचा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा कळतं की आपल्याला या इंधनावर अवलंबून राहायला जात नाही, राहून चालत नाही. तर पर्याय काय? तर याला सक्षम पर्याय कोणतरी काढणं आहे. साहजिक आहे, मला खूप मोठी भूक आहे, परंतु त्या खूप मोठ्या भुकेमध्ये मला माझं सक्षम जे दुसरा एक सबस्टिट्यूट पर्याय निघालेला आहे, तो सबस्टिट्यूट पर्याय त्या भुकेसमोर खूपच कमी पडतोय. याचा अर्थ मी प्रयत्न कमी करावेत का? प्रयत्न बंद पडावेत का? नाही. तर मला इंधनावर स्वयंपूर्ण व्हावं लागेल. इंधनाचा विषय हा दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही, हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. म्हणून इंधन साक्षरता गरजेची आहे. पण मग इंधन साक्षरता म्हणजे काय? तर आपण हे प्रत्येक ठिकाणी शिकवलं जावं का? नाही. परंतु जे पारंपरिक इंधन आहे, तर त्या पारंपरिक इंधनांना आपण हळूहळू कमी करून अपारंपरिक ऊर्जेकडे आपल्याकडनं स्वतः काही स्रोत व्हावे, तयार होऊ शकतील का, असा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मग त्या अपारंपरिक ऊर्जेचे 2-3 ऑप्शन्स पुढे येतात. कुठला? आता पहिला येतो विंड एनर्जी, दुसरा येतो बायोमास, तिसरा येतो सोलार एनर्जी. मग या 3 ऑप्शन्सपैकी किंवा टायडल एनर्जी आहे, पण अशा अनेक अपारंपरिक ऊर्जा किंवा नॉन रिन्युएबल अशा रिन्युएबल जेवढ्या एनर्जीज आहेत, त्या अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आपल्याला कितपत वापर करता येतो, जेणेकरून आपण इंधनासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही. याचा जर स्वतःने किंवा प्रत्येकाने विचार केला, तर नक्कीच मला असं वाटतं की इंधन साक्षर आणि इंधन साक्षरतेचं प्रमाण हे नक्की वाढेल. आणि आजचा जो फेसबुक लाईव्हच्या मालिकेचा हा जो विषय होता, म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की हा विषय इतका गंभीर आहे की वेळप्रसंगी आपले दैनंदिन जीवन देखील तो बिघडवू शकतो. आणि म्हणून मग ह्या विषयावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, ज्या देशाकडे तेल आहे तो महासत्ता आहे, परंतु ज्या देशाकडे तेल नाही आहे तो मूर्खातच जमा झाला आहे, असं एक स्वतःचं मत तयार होईल प्रत्येकाचं, अशी आशा करतो. आणि मग ते मत तयार झालं तर मग त्यावर काहीतरी काम करणं भाग पाडेल. आणि म्हणून मग आपल्याला भविष्य उज्ज्वल आहे. तरच आपण 5 ट्रिलियन एवढी जी अर्थव्यवस्थेचं आपण फ्रेम केलेला आहे, तर तो 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचं स्वप्न हे लवकर पूर्ण होईल, अशी आशा करतो. अभाविप नांदेडने किंवा ABP नांदेडने मला जी आज काही संधी दिली, त्या संधीबद्दल त्या सर्व सदस्यांचं मनापासून आभार मानतो आणि आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.